नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। डाळ म्हटल्यावर आपल्याला नेहमी खायचा कंटाळा येतो, पण जर का ती डाळ फ्राय केली तर त्याची की मजा वेगळीच आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डाळ फ्राय आणि त्यासाठी बघत राहायचं आहे अर्चनाज रसोई। आपण सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम काय करायचं आहे, तेल गरम करायचं आहे। साधारण 3 चमचे आपण तेल घेतोय आणि ह्याच्यामध्ये आपण घेतोय 1 टेबलस्पून बटर। आता आपण ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण हिरवी मिरची क्रश घालणार आहोत। त्यानंतर त्यात फोडणीला थोडीशी कोथिंबीर, त्याचा स्वाद खूप छान येतो। त्यानंतरची फोडणी आहे कढीपत्ता, लाल मिरच्या, राई आणि जिरं। व्यवस्थित फोडणी होऊन द्यायची। छान अशी राई तडतडली की त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत 1 उभा चिरलेला कांदा आणि 2 बारीक चिरलेले उभे टोमॅटो आणि सगळं हे व्यवस्थित होऊन द्यायचं। थोडं मऊ होऊन द्यायचं। तर आपण एक 5 ते 10 मिनिटं वाट बघूया। आता आपला हा टोमॅटो आणि कांदा बऱ्यापैकी झालेला आहे। आता आपण ह्याच्यात शिजवलेली डाळ आहे ती घालणार आहोत। आपण इथे ही जी डाळ घेतलेली आहे शिजवलेली, ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, 2 टेबलस्पून मुगाची डाळ, 2 टेबलस्पून मसूर डाळ आणि हळद आणि हिंग घालून ही डाळ आपण शिजवून घेतली आणि थोडीशी जाडसरच ठेवली आहे, कारण डाळ फ्राय ही थोडीशी जाड असते। त्यानंतर ह्यात आपण सगळे मसाले घालूया। आपण ह्यात घालणार आहोत 1 टेबलस्पून धना जिरा पावडर, 1 टेबलस्पून सांबार मसाला, 1 टेबलस्पून आपला नेहमीचा मिक्स मसाला आणि चवीप्रमाणे आपलं मीठ, थोडीशी पुन्हा कोथिंबीर आणि थोडंसं पाणी आणि आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान त्याला उकळी येऊन द्यायची, पूर्णपणे होऊन द्यायची। आपण आता उकळी येईपर्यंत वाट बघूया। छानपैकी डाळ उकळलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया। आणि ह्याच्यात थोडंसं बटर, गरमागरम डाळ फ्राय आणि त्याच्यावर मस्त बटर आणि जर जोडीला जिरा राईस असेल तर काय विचारूच नका। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कला। आणि अशाच काही छान छान रेसिपीसाठी तुम्ही काय करताय, लाईक करताय आणि बघत राहा अर्चनाज रसोई।